काय सांगाल सर आज? बोला सर, काय सांगा सर आज? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने गेल्या 30-35 वर्षापासून गुणवंत विद्यार्थी व्याख्यानाचा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो। याही वर्षी आजच्या दिवशी हा प्रोग्राम साजरा केलेला आहे। मी संजय मोरे, लसाकमचा जिल्हा अध्यक्ष, माझी सर्व जिल्ह्याची टीम या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। समाजातील सर्व MBBS 10वी-12वीला गुणवंत झालेले सर्व विद्यार्थी, त्यासोबतच गेल्या 30-35 वर्षापासून कर्मचारी बांधवांनी या चळवळीसाठी झिजलेले आहेत, त्याही कर्मचाऱ्यांचा सत्कार सन्मान या निमित्ताने करण्यात आलेला आहे। हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालतो आहे। अजूनही हा कार्यक्रम पुढे चालत राहील। ज्ञानासोबतच विचाराचा पण जागर या निमित्ताने घेतला जातो। म्हणून आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम सर कणकवली येथून व्याख्यान देण्यासाठी इथे आलेले होते। त्यांचंही व्याख्यान अतिशय सुंदर सर्व प्रेक्षकांसाठी राहिलेलं आहे। या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी, त्यासोबतच सर्व मान्यवरांनी घेतलेला आहे। एवढंच या निमित्ताने सांगेल। हा प्रोग्राम पुढे चालू राहील। किती गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला? जवळजवळ MBBSचे 7 ते 8 विद्यार्थी MBBSचे पात्र झालेले आहेत। त्यासोबत इंजिनिअरिंगला लागलेले 4 ते 5 विद्यार्थी सहभागी झाले। त्यासोबत 53 ते 54 विद्यार्थी 10वीमध्ये 85-80%, 97%, 96% गुण घेतलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सन्मान केलेला आहे। त्यासोबतच 12वीचे विद्यार्थी जवळजवळ 4 ते 5 विद्यार्थी 12वीचे यांमध्ये सहभागाने नोंदवलेला आहे। त्यासोबत सेट, नेट, PhD धारक, त्यासोबतच कार्यक्रम त्यांचाही या निमित्ताने घेतलेला आहे। एकंदरीत या सर्वांना प्रोत्साहन देऊन त्यांना मोटिवेशन करून समाजाला कसं पुढे नेता येईल, विद्यार्थ्यांना कसं पुढे नेता येईल, हा एकमेव उद्देश या निमित्ताने साधण्याचा प्रयत्न लसाकमनं केलेला आहे। धन्यवाद। सांगायची गरज सर, काय सांगा सर आजच्या व्याख्यानाच्या? जय भीम। मी डॉक्टर सोमनाथ कदम, इतिहास विभाग प्रमुख, कणकवली कॉलेज, कणकवली। आज नांदेड या ठिकाणी लसाकमच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, सेवानिवृत्ताचा गौरव आणि व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। नांदेडमध्ये ही खूप चांगली परंपरा आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते, त्याच्याबरोबरच विचाराचा जागर व्हावा म्हणून वेगवेगळे व्याख्यान आयोजित केले जातात। त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या विचार व कार्यावर आज वक्ता म्हणून या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली। अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक परिवर्तनाचा जागर ठरू लागलेली आहे। विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये सगळीकडे गावोगाव जयंती साजरी होते आणि अण्णाभाऊंच्या साहित्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी चळवळीला फार मोठी शक्ती, फार मोठी ताकद अलीकडे मिळू लागलेली आहे। अलीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये साहित्याच्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे हे एकमेव असे साहित्यिक होते की जे विचारवंत होते, कलावंत होते, कार्यकर्ते होते। त्यामुळे त्यांची एक वैचारिक बांधिलकी होती। ती वैचारिक बांधिलकी अण्णाभाऊंची कशा पद्धतीनं साहित्यामध्ये होती आणि या भारतामध्ये जी काही पुरोगामी परंपरा आहे, जी बुद्धापासून सुरू होते, बुद्ध, फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ, हे परिवर्तनाचे चक्र आहे आता, आणि हे चक्र गतिमान करण्यासाठी लसाकमने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत। आणि अण्णाभाऊंचा विचार हा परिवर्तनाचा, प्रगतीचा आणि प्रबुद्धतेकडे घेऊन जाणारा विचार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या पद्धतीने जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, हे अण्णाभाऊंसाठींचे विचार आहेत। हे जग बदलायचं आहे आणि जे शोषित, वंचित, अंकित समाज जो आहे, सर्वहारा समाजातील या सर्व समाजांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी भांडवलशाही विरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध, विषमतेविरुद्ध, शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि एक सदृढ भारत निर्माण करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, ही हाक या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा हा विचार घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी मला वाटतं हा नांदेडकरांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। सर, खास करून मातंग समाजातील युवकांना काय सांगा? मातंग समाजातील युवकांच्या बाबतीमध्ये एक आहे की अलीकडे सर्व जातीतलेच युवक म्हटलं पाहिजे की भावनेच्या आधारावर जगत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे, सगळ्याच समाजामध्ये आहे। आणि हे बेकार आणि बेरोजगार आणि भावनिकदृष्ट्या त्यांना भडकवून या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या तारुण्याचा, त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग करून घेतला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये जी एकात्मता आहे ती एकात्मता भंग पाडण्याचा प्रयत्न, जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, रोजीरोटीचे प्रश्न बाजूला ठेवून त्या ठिकाणी भावनिक प्रश्नावर त्यांना झुला लावणे, ही एक अलीकडे जी राजकारण्यांची पॉलिसी झालेली आहे, त्यापासून या मातंग समाजातीलच तरुणांना नव्हे, सगळ्याच तरुणांना वाचवणं ही काळाची गरज आहे। थँक्यू सर।